नमस्कार, मी रुही. गावाकडची संक्रांत या पार्टमध्ये तुमचं मी स्वागत करते. संक्रांत जवळ आली होती म्हणून सडा सारवण केलं. सगळीकडं फरशी आहे, तरी पण बांगडेवाली कासारीनबाई आली होती, त्यांच्याकडून बांगड्या भरल्या. त्याच्यानंतर संक्रांतीला लागते ते सुगडे कुंभार घेऊन येतात. त्यांच्याकडनं 4 खण घेतले. त्या गावाकडं जे खण घेऊन येतात त्यांना हळदी कुंकू दिलं जातं आणि खणाचे काय पैसे आहेत ते दिले जातात. त्याच्यानंतर त्यांची पूजा केली. त्याच्यानंतर घेतलेले खण आहेत त्या खणाची पूजा केली. ही आता संस्कृती कुठं प्रत्येक भागागणिक वेगवेगळी होत जाते. काही बाजारात घेतात, मग तिथं पूजन करतात का नाही ते माहिती. संक्रांतीचा आधीचा दिवस भोगीचा मिक्स भाजी केली होती. सगळ्या ज्या भाज्या मिक्स भाज्यामध्ये येतात त्या भाज्या कट करून घेतल्या होत्या. त्याची पातळ भाजी कोण खात नाही, त्याच्यामुळे सुकी भाजी केली होती. त्याच्यावर शेंगदाण्याचा हलकासा कूट घातल्यानंतर भाजी छान लागते. त्याच्यानंतर ही मेथीची भाजी पण करतात. ही मेथीची भाजी केली होती आणि तीळ लावून भाकरी केल्या जातात. भोगीच्या दिवशी प्रत्येक याच्यात तीळ घातले जातात. भाकर करून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यावर तीळ टाकले. तीळ लावून म्हणजे प्रत्येक ज्या चालीरीती आहे त्याच्यामागं काहीतरी वैज्ञानिक कारण असतं. थंडी असते, थोडं गरमी असते, त्याच्यासाठी बळकटी हाडांना यावं याच्यासाठी तीळ खाल्ले जातात. मग असे रेग्युलर खाण्यात जात नाही, त्याच्यासाठी ह्या दिवशीच्या भाज्यांमध्ये तीळ टाकून खाल्ले जातात. तिळाची भाकर भाजल्यानंतर त्याचा वास छान येतो, म्हणजे असं वेगळा असं छान वास येतो. आता संक्रांतीच्या दिवशी सुगडं पूजन करायचं असतं. त्यासाठी सगळे सुगडे भरून घेतले. डिस्क्यात वौसा करून घेतला होता. तांदळाची राशी घालून त्याच्यावर सुगडे ठेवले. सुगड्याचे पूजन करून घेतले. त्याच्यानंतर सुगड पूजन केल्यानंतर त्याच्यात वौसाचं जे साहित्य होतं ते भरून घेतलं आणि ही देवीची सगळ्यात पहिल्यांदा देवीला ओवसून घेतलं. त्याच्यानंतर तुळशीला ओवसून घेतलं. जे संस्कृतीत असतं पहिल्यांदा देवाला ओवसायचं असतं. त्याच्यानंतर खाली काळूबाईचं मंदिर आहे आमचं, तिथं ओवसायला जायचं होतं. मग तिथं ओवसायला गेलो. आता सगळ्या बायका आपापल्या परीने आल्या होत्या ओवसा घेऊन. एक जणींनी हळदी कुंकू देवीला केलं आणि ओवसलं. बऱ्याचशा बायका एकटं जाण्यात काय मजा नाही, तेवढं सगळ्यांनी एकत्र. आणि ह्यावेळीची संक्रांत, माझी मुलगी आहे तिचा आवाज होतो मध्ये, भाजी देताना रडती आहे तिचा. यावेळीची संक्रांत 3 नंतर ओवासायचं होतं. सर्वांनी पूजन करून घेतलं. त्याच्यानंतर मी पूजन करून घेतलं. देवीची ओटी भरली. काळूबाईचं मंदिर आहे. 2 वस्ती आहेत, खाल्ली वरली. सगळ्या बाया एकत्र येतात त्या मंदिरात आणि संक्रांतीची पूजा करतात. माझा बाबा पण आलं होतं. त्याच्यानंतर सगळ्या बाया अशा समोरासमोर बसल्या आणि एकमेकींना वौसू लागल्या. त्याच्यानंतर सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्म वौसा, आला नगरात, घ्या पदरात असं म्हणून एकमेकींना वौसात आणि हळदी कुंकू लावतात. ही अशा पद्धतीने गावाकडची संक्रांत साजरी केली जाते. प्रत्येक प्रथेनुसार गावानुसार प्रथा थोडीफार वेगळी असू शकते. काहींना आमच्या इकडं 5 सुगडे असतात, काहींच्या इथं 1 असतं, काहींच्या इथं 2 असतात. आता आमच्या इथं एक बाई आहे, त्यांचं माहेर जरा लांबचं आहे. त्यांच्या इकडं
ओ ओ असल्यानंतर डोक्यावर तांदूळ टाकतात. ते दिसतंय माझ्या डोक्यावर तांदूळ त्या जाऊबाईंनी टाकलेले आहेत. त्यांच्या इकडं ओ असतात आणि ओ असल्यानंतर डोक्यावर तांदूळ टाकतात. तसे प्रत्येक गणित पद्धत वेगळी असते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.